नागपूरमध्ये HMPV व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत। 2 लहान मुलांचा रिपोर्ट हा HMPV पॉझिटिव्ह आलाय। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळतेय। या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता। दोन्ही मुलांना हॉस्पिटलाइज करण्याची गरज भासली नाही। हे दोघंही घरीच उपचार घेत आजारातून बरे झाल्याची माहिती आहे। HMPVची लक्षणं नेमकी काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। सर्दी खोकला हे प्राथमिक लक्षण आहे। ताप, नाक कोरडं पडणं किंवा नाक जॅम होणं, घशात खवखव घसा खराब होणं, दम लागणं, अशी आजाराची लक्षणं आहेत। दरम्यान HMPV म्हणजे काय त्यावरही एक नजर टाकूया। आपल्याला जेव्हा सर्दी खोकला होतो त्याला कारणीभूत व्हायरसच असतो। HMPV व्हायरसमुळे घाबरू नका। HMPV हा अन्य व्हायरसप्रमाणेच एक व्हायरस आहे। भारत, चीनसह जगातील अनेक देशांमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून HMPV व्हायरस सातत्याने आढळतो। हिवाळ्यामध्ये HMPV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो असं तज्ञ डॉक्टर सांगतात। HMPV व्हायरसमुळे सर्दी किंवा खोकला होतो किंवा सौम्य ताप येतो, त्यात चिंता करण्यासारखं काहीही नाही। मंगळुरूमधील 2 प्रभावित नवजात बालकांच्या जीवाला देखील कोणत्याही प्रकारचा धोका नाही। लहान मुलांमध्ये HMPV व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होतो। रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं प्रमाणही कमी आहे। त्यामुळे काळजी घ्याच, मात्र घाबरू नका। ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस HMPV हा लाखो व्हायरस प्रमाणेच एक व्हायरस आहे। सर्दी खोकला आणि सौम्य ताप ही या व्हायरसची लक्षणं आहेत। 5 वर्षांखालील सगळ्याच लहान मुलांना HMPVचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे। 9 महिन्यांच्या आत जन्मलेली बाळं किंवा दमा असलेल्यांना या व्हायरसचा धोका अधिक आहे। HMPVमुळे जीवाला धोका निर्माण होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे। त्यामुळे कोविड-19 विषाणूशी याची तुलना करू नका, तसं करणं योग्य नाही। या व्हायरसचं अस्तित्व पहिल्यांदा 2001 साली सिद्ध झालंय। मात्र HMPV व्हायरस किमान 50 ते 70 वर्षापासूनच अस्तित्वात आहे असं तज्ञ मानतात। जगात अनेक ठिकाणी हिवाळ्याच्या दुसऱ्या उत्तरार्धात HMPVचा प्रादुर्भाव वाढतो। HMPV व्हायरसवर अद्याप कोणतीही लस प्राप्त नाही, उपलब्ध नाही। आणि याच HMPV व्हायरसचे राज्यामध्ये 2 रुग्ण आढळलेत। दोन्ही रुग्ण नागपूरमधले आहेत। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, 2 रुग्ण नागपूरमध्ये आढळलेत। सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचं जरी कळलं असलं तरी सुद्धा आरोग्य यंत्रणा आता काय खबरदारी घेतेय? निश्चितच आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जाते। या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष आरोग्य विभागाचं आहे। मात्र आरोग्य विभागाचं असं म्हणणं आहे की नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण की HMPV व्हायरस हा जो आहे हा मागच्या अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये आहे। त्यामुळे याआधी देखील लोकांना याची लागण झालेली आहे। जे नागपूरला 2 रुग्ण आढळलेले आहे, त्यामध्ये 13 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा आहे। दोघांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज देखील भासलेली नाही। त्यामुळे लागण जरी झाली असली तरी सामान्यतः ताप आणि खोकला याच्यामध्ये पाहायला मिळतो। कधी कधी विशेषतः सर्दी देखील लांब सर्दी या रुग्णांना असल्याचं काही तज्ञांचं मत आहे। मात्र या 2 जे बालक आहे यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती न होण्याची गरज भासली। यावरनं डॉक्टरांनी नागरिकांना सल्ला दिला की घाबरू नका। आता सध्या आपण बघितलं की मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये देखील एक जनहित याचिका टाकण्यात आलेली आहे। त्या याचिकेमध्ये देखील मागणी करण्यात आली आहे की न्यायालयाने राज्य सरकारला या संदर्भात आदेश द्यावा की HMPV ला घेऊन
एक टास्क फोर्स तयार करण्यात यावं आणि तत्काळ या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्या, लोकांमध्ये जनजागृतीचं काम करण्यात यावं. मात्र आता 2 रुग्ण पुढे आल्या आहे, या संदर्भात न्यायालयाची उद्या यावर सुनावणी होणार आहे. ते राज्य सरकारला काय आदेश देतात हे महत्वाचं आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडनं आज उपाययोजनात्मक सूचना येण्याची शक्यता आहे की नागरिकांनी घाबरू नये आणि विशेष करून ह्या रुग्णांना कोणताही त्रास झालेला नाही, त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे इतरही रुग्णांना याची लागण झाली असेल, कदाचित पुढील काळामध्ये या रुग्णांची संख्येमध्ये आणखी वाढ होऊ शकते. मात्र संख्येमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी घाबरण्याचं किंवा भीतीचं कारण नाही. अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडनं देखील आज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चितच जे नागपूरमध्ये जे 2 बालकांना याची लागण झाली ते ठणठणीत बरे आहे आणि ते सध्या सामान्य जीवन जगत आहे असंच म्हणावं लागेल. तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर दोन्ही मुलांची प्रकृती सध्या ठीक आहे, पण अर्थात या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील आढावा बैठक बोलावलेली आहे. काय प्रकारच्या उपाययोजना आणि काय प्रकारच्या सूचना करायच्या, काय SOP जारी करायच्या या संदर्भात आढावा बैठकीत मार्गदर्शन केलं जाईल. राज्यामध्ये 2 रुग्ण आढळले, दोन्ही रुग्ण हे नागपूरचे असल्याचं कळतंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.